आपल्याला आपल्या ओळखीच्या कोणी जर का फोन केला आणि सांगितलं की मला बरं नाही वाटत आहे, माझं डोकं दुखतंय, सर्दी खोकला झालाय, थोडीशी कणकण वाटतेय, तेव्हा आपण त्यांना लगेच सांगतो की तू वेळेत डॉक्टरकडे जाऊन ये बरं का. औषधं घे, थोड्याशा घरातल्या काही रेमेडीज आपण सुचवतो की वाफारा घे किंवा थोडंसं काय आलं घळ किंवा बाकीच्या आपण त्यांना लगेच उपाययोजना सांगतो. पण प्रामुख्याने आपण त्यांना डॉक्टरांकडे जा असा सल्ला देतो. पण हेच जर का तुमच्या एखाद्या मैत्रिणीने किंवा ओळखीच्या व्यक्तीने तुम्हाला हे सांगितलं, की मला ना जरा आज बेचैनी होतीये किंवा खूप चिंतेचे विचार येतायत. आज जरा उदास वाटतंय, आज दिवस छान नाहीये किंवा खूप दिवसांपासून मला ना जरा मनामध्ये खूप विचित्र विचार येतायत. तेव्हा आपण त्यांना काय सल्ला देतो बरं? आपण त्यांना लगेच सांगतो का, की तू डॉक्टरकडे जा, तू काउन्सिलरकडे जा किंवा तू समुपदेशकाशी एकदा 5-10 मिनिटं का होईना पण बोलून घे. तर बहुतांश वेळेला असं बघितलं जातं, की आपण असे सल्ले देत नाही. आपण सांगतो, की तू झोप तुला बरं वाटेल किंवा तू थोडा वेळ आराम करून काहीतरी खाऊन पिऊन घे म्हणजे तुला बरं वाटेल. अशा पद्धतीने आपण मानसिक आणि शारीरिक आरोग्याच्या ज्या तक्रारी आहेत त्यांना वेगवेगळ्या पद्धतीने हाताळत असतो. आजचा आपला विषय हाच आहे, की मानसिक आरोग्याबद्दल लोकांच्या मनामध्ये काय समज गैरसमज आहेत त्याबद्दल थोडं समजून घेऊया. मानसिक आरोग्य दिन हा वेगवेगळ्या स्तरांवरती आपण सेलिब्रेट करत असतो. ऑक्टोबर महिना हा जागतिक मानसिक आरोग्य महिना म्हणून ओळखला जातो आणि प्रामुख्याने सगळ्या मेंटल हेल्थ मध्ये काम करणारी लोक या महिन्यापासून या महिन्यापर्यंत वर्षभर विविध पातळींवरती अवेअरनेस जनरेट करायचा प्रयत्न करत असतात. मानसिक आरोग्याबद्दल थोडेसे आपल्या मनामध्ये गैरसमज असतात. तुम्ही कोणाला एखाद्याला सल्ला दिला की तुला आज जरा उदास वाटतंय किंवा 6-7 महिने उदास वाटतंय, गोष्टी सॉल्व्ह होत नाहीयेत, प्रॉब्लेम्सचे सोल्युशन्स मिळत नाहीयेत, तर आपण जर का कोणाला म्हणलं की तू समुपदेशकाकडे जा, कोणाशी तरी बोल आणि त्याच्याबद्दल थोडीशी माहिती घे किंवा तुला डिप्रेस्ड वाटतंय, पॅनिक अटॅक्स येत आहेत, त्याच्याबद्दल आपण डॉक्टरांकडे जाऊन औषधं घेऊयात. तर बऱ्याचशा लोकांचं असं एक त्याला उत्तर असतं की मला काय वेडबीड लागलंय का किंवा मी काय वेडा नाही झालोय की हे मॅनेज नाही करू शकणार. सो हा एक स्टिग्माचा भाग आहे. आपल्याला बऱ्याचदा प्रश्न पडतो की मी जर का मानसिक आरोग्य तज्ज्ञाकडे गेले किंवा त्यांची मदत घेतली किंवा गोळ्या औषधं सुरू केली तर लोक त्या गोष्टीकडे कसे बघतील आणि त्या गोष्टीकडे बघताना ते मला नावं ठेवतील का, मला काही लेबलिंग करतील का, किंवा मी स्वतःकडे त्यानंतर कशी बघणार आहे. आणि प्रामुख्याने ही एक भीती असते की हे आयुष्यभर माझ्या मागे गोळ्या औषधं आणि सेशन्स काउन्सिलिंगची सेशन्स लागतील का. तर ह्या सगळ्याला आपण स्टिग्मा असं म्हणतो. स्टिग्मा म्हणजे पूर्वग्रह. एखाद्या गोष्टीबद्दल आपण आधीच ठरवून टाकलंय की हे काहीतरी प्रॉब्लेमॅटिक आहे बरं का. तर स्टिग्माचे विविध स्तरांवरती परिणाम होत असतात. पहिला स्तर म्हणजे आपण असा विचार करतो की हे मी मॅनेज करू शकते, त्याच्यामुळे मी हे बाकीच्या कोणाला सांगण्यापेक्षा माझ्या माझ्या लेवलवरती बघते. बऱ्याचदा काही सिच्युएशन्स, काही चॅलेंजेस आपोआप सुद्धा मागे पडून मॅनेज होत असतात. पण काही वेळेला मानसिक आरोग्याच्या काही तक्रारी आणि काही त्रास थोडेसे प्रोलॉंग, थोडेसे लांबलचक होत जातात आणि मग त्यावेळेला आपल्याला मदत लागू शकते. पॅनिक अटॅक्स येणं, चिंतेचे सतत विचार मनात येत राहणं, बेचैनी वाटत राहणं, त्याच्यामुळे शारीरिक लक्षणं जसं धडधड होणं किंवा पोटात गोळा येत राहणं, ऍसिडिटीचे रिफ्लेक्सेस येणं, असे विविध शारीरिक आणि मानसिक लक्षणं लोकांना जाणवतात. बऱ्याचदा काही लोक असं सांगतात की आमच्या मनातले विचारच थांबत नाहीत किंवा एखाद्या गोष्टीचा विचार करता करता त्याचे फाटे फुटत फुटत आम्ही इतक्या वेगवेगळ्या विचारांच्या पर्यंत पोहोचतो की कुठून सुरू केलं हेच आठवत नाही किंवा खूप उदास वाटतं, कामं होत नाहीत, प्रोडक्टिव्हिटी एकदम कमी झाली आहे. असे विविध लक्षणं आपल्या आजूबाजूची लोक आपल्याशी कदाचित सांगत असतील, बोलत असतील. तेव्हा बऱ्याचदा आपण म्हणतो की होईल सगळं नीट, बरं वाटेल. पण काउन्सिलरकडे जा म्हणायला आपल्याला सुद्धा कधी कधी धास्ती वाटू शकते आणि समोरच्या व्यक्तीला सुद्धा थोडासा तो एक स्टिग्माचा भाग येऊ शकतो की नको बाबा, हे नकोच याच्यात सगळ्यात पडायला. जसं औषध गोळ्या आयुष्यभरासाठी मागे लागतील का असा एक विचार असतो, त्यासोबतीने असंही बघितलं जातं की लोकांना कळलं तर ते काय म्हणतील, मला वेडं म्हणतील का काय, किंवा माझ्यावर एक लेबल लावतील का काय, असाही काही लोकांच्या मनात विचार येतो. काही लोकांना असं वाटतं की त्यांच्या घरचे हा सगळा प्रोसेस, थेरपीची सगळी प्रोसेस ऍक्सेप्ट करणार नाहीत किंवा माझ्या पार्टनरला काय वाटेल, माझ्या मित्रमैत्रिणींना माझ्याबद्दल काय वाटेल, असे त्या विविध स्टिग्माचे स्तर आहेत. ऑफिसमध्ये सुद्धा बऱ्याच लोकांना ही भीती असते की कळलं कोणाला की मी औषध गोळ्या घेते किंवा थेरपी घेते तर ते माझ्याबद्दल काय विचार करतील, माझ्याबद्दल गॉसिप करतील, पाठीमागे बोलतील. या सगळ्या विचारांमुळे बऱ्याचदा लोक स्टिग्मटाइज्ड होऊन मदत घ्यायला पुढे येत नाहीत असं दिसतं. मानसिक आरोग्याच्या तक्रारींबद्दल जितक्या ओपनली आपण आपल्या थेरपिस्टशी, समुपदेशकाशी बोलू, तितकं आपल्याला त्यांच्याकडनं लवकर मदत होऊन आपल्याला वेगवेगळे कोपिंग स्ट्रॅटेजीज तयार करता येतील.
बऱ्याचदा असंही बघितलं जातं की काही काही लोकांना कसं कोप करायचं माहीत नसतं, म्हणून ते मॅल अडॅप्टिव्ह किंवा अनहेल्दी कोपिंग स्टाईल्सकडे जातात. जसं की कधी-कधी खूप टेन्शन आलं की लोकं दारू, सिगारेटच्या आहारी जातात किंवा कधी-कधी रेकलेसली गाड्या चालवतात, कधी-कधी सेल्फ हार्म करतात. सो हे सगळे प्रकार अनहेल्दी कोपिंग का आहेत? कारण त्याच्यातनं सोल्युशन ओरिएंटेशन होत नाही. पण त्याच व्यतिरिक्त जर का आपण कोणाशी तरी बोललो, जो प्रोफेशनल आहे, या क्षेत्रात काम करतो, तर कदाचित कोलॅबोरेटिव्हली सोल्युशन ओरिएंटेशनची मदत होत असते. सो आपल्यातले जे स्टिग्माज आहेत, त्यांना थोडंसं ॲड्रेस करून त्यांना कमी करायचा प्रयत्न समाज म्हणून आपण जितका करू, तिथं एकमेकांना आपण मानसिक आरोग्यासाठी मदत करणार असणार आहोत. त्याचमुळे आपण मानसिक आरोग्याबद्दल थोडं जास्त सजग होऊयात आणि एकमेकांना पुढे नेण्यासाठी मदत करूयात.